नमस्कार, वेलकम. आज आपण पुन्हा एकदा भेटतोय. एक छोटीशी इन्स्टंट पण मुलांच्या, आता शाळा सुरू होतील तर मुलांच्या डब्यात द्यायला एक उत्तम अशी चीज शेजवान घालून चपाती रोल करून आपण डब्यात देणार आहोत. आणि जास्त काही इन्ग्रेडियंट्स नाही आहेत. आपल्या केलेल्या ह्या तयार पोळ्या 3 पोळ्या घेतल्या आहेत. 3 पोळ्या आहेत म्हणून हे अमूल चीज क्यूब्स 3 आणि अगदी पाव टीस्पून मीठ, रॉक सॉल्ट आहे इथे, 2 एग्स आणि 3 चपात्या आहेत म्हणून 3 चमचे शेजवान चटणी, जी रेडीमेड शेजवान चटणी मिळते ती 3 चमचे. आणि रोल तयार झाल्यावर ते डब्यात असेच नाही भरायचे, रॅप करून भरायचे. तर रॅपिंग पेपर मिळतो तो घेऊन ठेवायचा, कारण ॲल्युमिनियम फॉईलमध्ये कधीच फूड रॅप करायचं नसतं. रॅपिंग पेपर किंवा बटर पेपर इज अ बेस्ट ऑप्शन. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू. तर आता आपण रेसिपी स्टार्ट करतोय. सुरुवात आधी हे 1/4 टीस्पून मीठ घ्यायचं बाउलमध्ये आणि एग्स आपण ब्रेक करून घ्यायचे आणि एग्स छान फेटून याचे आता 3 भाग करायचे, कारण आपल्या 3 पोळ्या आहेत. जर पोळ्या जास्त असल्या तर मग एक पण जास्त घ्यायचं आणि तसं मग प्रपोर्शन वाढवायचं की प्रत्येक पोळीला ऑमलेटसारखं आपल्याला आधी करायचं आहे आणि त्यावर पोळी टाकायची आहे. तर आता आपण हे फेटून घेऊया. इथे गॅस आपण पेटवला आहे. तर आता बघूया पुढची प्रोसेस. गाईज, आपलं एग फेटून झालं आहे. आता आपण आपला पॅनही तापलेला आहे, तर आपण त्यामध्ये 1 स्पून ऑइल घालूया. ऑइल छान पसरवायचं आणि मग हे जे आपलं, ह्याच्यात काही नाही आहे, फक्त मीठ आहे आणि 2 एग्स एवढंच टाकलं आहे. कारण मुलांचे खूप नखरे असतात, हे नको ते नको, पण आपल्याला असं वाटतं ना की डब्बा तरी पूर्ण खावा. आता आपण हे पोर करतोय. आपल्या पोळीच्या साईजप्रमाणेच हे करायचं, कारण असं नको व्हायला पोळी छोटी आहे आणि ऑमलेट खूप मोठं झालं. आता हे असं स्प्रेड करायचं. थोडं बघा, बेस आपल्याला कडक दिसू लागलाय, तर त्यावर लगेच आपली तयार पोळी त्यावर टाकायची आणि मग अशी छान पोळी फिरवायची. ते शिजू द्यायचं म्हणजे अगदीच इन्स्टंट होतं, जास्त काही याची गरजही नाही आहे. आता आपण हे ऑलमोस्ट बघा, पोळी पफ व्हायला लागली आहे वरती. आणि हे क्विक होतं, स्पेशली ज्या मुलांची शाळा सकाळी असते त्यावेळी आयांची तारांबळ उडते. आया वर्किंग असल्यावर तर अजून तारांबळ उडते, तर त्यावेळी ह्या रेसिपीज उत्तम असतात. आता हे काढून आपण दुसरी पोळी रेडी करूया आणि पोळी म्हणजे ऑमलेट रेडी करूया आणि नंतर रॅप कसं करायचा ते बघूया. यावर पण बघा, हे दुसरं असे 3 करणार आहोत आपण. तर आता आपण हे स्प्रेड करायचं, यावर तयार पोळी टाकायची. अशा 3ही करून घेऊया आणि मग आपण रॅप करायचं ते बघूया. ठीक आहे, आता आपल्या 3ही पोळ्या झाल्या. आता आपण रॅप रेडी कसा करायचा ते पाहूया. आपण हे 3 चमचे बरोबर मोजूनच घेतलेलं आहे, म्हणजे बरणीतनं काढताना मोजून काढल्यावर वाया नाही जात. शेजवान चटणी ही लावून घ्यायची आणि ही मुलांच्या तिखटाच्या सवयीप्रमाणे बघायचं. हां, मुलं जर छान चमचमीत खाणारी असतील तिखट तर छान आहे, नसतील तर मग थोडी कमी लावायची किंवा मग ह्याच्यात केचप ॲड करायच्या. जर मुलांना तिखट खूप, तशी शेजवान चटणी नाही आहे तिखट, पण जर कुठच्या मुलाला वाटत असेल तिखट, अगदी लहान. आता हे चीज क्यूब तो सोलून म्हणजे अनरॅप करून तो किसतानाच असा किसायचा की मध्ये एक लाईनमध्ये पडलं पाहिजे, म्हणजे मग रॅप आपला छान होतो. आणि ह्यात खरं तर भाज्या वगैरे खूप टाकतात आणि ते हेल्दी असतं व्हर्जन, पण मी आज सोपी का दाखवते की खूपदा असं होतं की आपण आवडीने मुलांसाठी भाज्या टाकून करतो सगळं, पण मुलं भाज्या काढून खातात. मग ॲटलिस्ट हे सिम्पल सोपं पण सगळं खाल्लं जाईल असे आपण हे 3 रॅप करून घेऊया आणि मग मी तुम्हाला ते रॅपिंग पेपरमध्ये कसं रोल करायचं ते दाखवते. आता 2 रोल झालेत, हा आपला तिसरा. मी म्हटल्याप्रमाणे मोजून जर घेतलं 3 चमचे तर वाया नाही जात. तर हा रोल आपण आता रेडी करून मग 3ही रोल आपण रॅप करून घेऊया.
हेच आता आपण रॅपिंग पेपर घ्यायचं आहे आणि असा एक चौकोन त्याचा काढून घ्यायचा. त्यामध्ये एक एक सिंगल रोल टाकायचा. हां, म्हणजे कसं हा जास्तच घेतला गेला, थोडा कमी घ्यायचा. म्हणजे कसं होतं की मुलांना खाताना स्वच्छपणे खातात. शाळेत एक एक रोल काढून थोडा गेला, मगाशी जास्त झालेला. आणि ॲल्युमिनियम फॉईलचं काय असतं, मेटल असतं ते. आणि मेटल खरं तर ते ॲल्युमिनियम फॉईल हा प्रकारच चुकीचा आहे. तो आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी चालू केला आहे, पण ते खरं चुकीचं आहे आणि लहानग्यांना तर अजिबातच देऊ नये. हा दुसरा रोल झाला. आणि आता तर मग अशा वेळी असलं इझी आणि पटकन होणारं ऑप्शन असेल तर आयाही खुश आणि मुलं देखील खुश. आणि हे अगदी 3-4 तास व्यवस्थित राहतं, कारण ह्यात आपण कांदा वगैरे काहीच वापरलेला नाही आहे. त्यामुळे 3-4 तास छान डब्बा व्यवस्थित राहतो आणि थंड खाल्ला तरी तो शेजवान चटणी छान मुरते आणि चव लागते. त्यामुळे मुलं आवडीने खातात. तर आपली टिफिन सिरीजमधली ही पहिली रेसिपी आहे, चपाती चीज शेजवान रोल रेडी. थँक्यू.